नमस्कार. रहस्याने भरलेल्या कोकणात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. भक्ती आणि अनोख्या परंपरेचा संगम आज तुम्ही पाहणार आहात. नवस पूर्ण झाल्यावर या देवीला चक्क मासा आणि भाकरीचा नैवेद्य ठेवला जातो. आम्ही चाललोय हाच नैवेद्य ठेवायला, तुम्ही पण या. चाललोय आम्ही येसू अक्काच्या मंदिरात. हे आहे चिपी, वेंगुर्ला तालुक्यात येतं. परुळे ह्या गावामध्ये 32 वाड्यांचे हे गाव आहे. आमच्यापासून हे फारसं काही लांब नाही, अगदी 6 किलोमीटरवरच आहे. त्या साईडला आमचा सडा वगैरे आहे. आमच्या सड्यावर सुद्धा तिचं वास्तव आहे. आणि आज आम्ही ह्याच देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. प्रत्येक देवळामध्ये डाळ भात वेज असं नैवेद्य देतात, पण ह्या येशूआकाच्या मंदिरात तसं नाही आहे. तिथे आपण नॉनव्हेज देऊ शकतो, मासे देऊ शकतो. आणि येशूआकाची फेवरेट डिश कोणती माहिती? भाकरी आणि सुका मासा. चला तर मग हे मंदिर पाहण्यासाठी तुम्ही पण या आमच्यासोबत. या मंदिराबाबतची एक दंतकथा देखील ऐकायला मिळते, जी सुमारे 200 वर्षापूर्वीची आहे. येसू नावाची एक महिला होत्या, ज्यांना अक्का असं म्हटलं जायचं. आणि त्यावरूनच या मंदिराचं नाव येसू अक्का असं पडलं. त्या विठ्ठल भक्त होत्या, परंतु त्यांना तिथे काही जाता आलं नाही. अखेर भक्ती करत करतच या सड्यावर त्यांचा देहांत झाला. इथे पूर्वी असं काही नव्हतं. डोंगराच्या पायथ्याशी लोकांची घरं आणि इथे सड्यावर लोकांचे मांगर आणि गुरंढोरं असायची. मग तेव्हा ते गुराखी येणारी जाणारी लोक इथे घाबरायला लागली. परंतु नंतर त्या लोकांना प्रचिती येऊ लागली. लोकांच्या हाकेला ती धावू लागली आणि पुढे जाऊन इथे या नवसाला पावणाऱ्या येसू अक्का देवीचं मंदिर उभारण्यात आलं. प्रत्येकाचा वेगवेगळा नवस असतो. त्याप्रमाणे ज्याचा त्याचा नवस पूर्ण झाला की तो आपल्या परीने तो फेडत असतो. काही जण मी तुला कोंबडी सोडेल असा देखील नवस करतात. तुम्ही कधी देवाला चॉकलेट, वडापाव, पानाचा विडा ह्या गोष्टी ठेवलेल्या ऐकलात का? पण ह्या येसू अक्काच्या मंदिरामध्ये येणारा जाणारा वाटसरू जे काही असेल ते देवीला ठेवूनच पुढे जातो. मग त्याच्याकडे ते काही का असेना श्रद्धेने ठेवलेली कोणतीही गोष्ट ही देवी मान्य करून घेते. कोकणात आलात तर आवर्जून या मंदिरात दर्शनासाठी या.